नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण संत्रीपासून मस्त असा केक तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 4 संत्रे घेतलेले आहेत आणि ह्या 4ही संत्री मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण त्याची साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर ही संत्री मी सोलून घेणार आहे आणि त्याच्यावर असलेला पांढऱ्या शिरा आणि बिया काढून टाकायच्या आहेत. आणि सोललेली संत्री आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व संत्री सोलून घेत आहे. इथे मी संत्र्याची साल घेतलेली आहे. मस्त अशा केकला फ्लेवर येण्यासाठी मी इथं संत्र्याची साल खिसून घेणार आहे. 1 चमचा मी इथं संत्र्याची साल खिसून घेतलेली आहे. आणि जे आपण संत्री सोलून मिक्सरच्या भांड्यात काढलेले होते, बिया सर्व काढून टाकलेल्या आहेत, कारण बियांमुळे ज्यूस कडू होईल. तर आपण ह्या बिया काढून मस्त असा संत्र्याचा ज्यूस तयार केलेला आहे. आता हा तयार केलेला ज्यूस आपण गाळून घेऊया. मी सर्व असाच ज्यूस गाळून घेणार आहे. एक बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलवर आपण चाळण ठेवून अर्धी वाटी पिठी साखर चाळून घेणार आहोत. अर्धी वाटी घट्टसर असं ताजं दही घेतलेलं आहे. ते दही देखील आपण पिठी साखरमध्ये काढून घेऊया. आता याचमध्ये आपण 1/4 कप तेल घेतलेलं आहे. आपण जे संत्री किसून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार करून घेणार आहोत. आता तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण अर्धी वाटी संत्री ज्यूस टाकून घेऊया, जो आपण गाळून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे संत्रीचा ज्यूस बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. यावर मी चाळण ठेवून 1.5 वाटी मैदा टाकून घेत आहे आणि हा मैदा आपण चाळून घेऊया. चाळल्यामुळे केकला छान अशी जाळी पडते आणि केक आपला छान असा फ्लफी होतो. मैदा चाळून घेतल्यानंतर आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. एकाच डायरेक्शनला फिरवून आपण हे मिक्स करत आहोत. बॅटर आपलं खूप थिक वाटत आहे. आता आपण यामध्ये लागेल असे थोडे थोडे दूध टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहोत. अजूनही बॅटर आपलं थोडं थिक आहे. मी इथं 2 चमचे दूध टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे. तुम्हाला मी दाखवते बॅटर कसं तयार झालेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नको आहे. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. एकाच डायरेक्शनला फिरवल्यामुळे मस्त अशी त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपला केकही छान असा फ्लफी होतो. आता आपण इथे केक टिन घेतलेला आहे. या केक टिनला आपण तेल लावून घेऊया.
सर्व बाजूंनी व्यवस्थित असं तेल लावलं की अर्धा चमचा मैदा टाकून आपण हे केक टिनला कोट करून घेणार आहोत. आता जो जास्तीचा मैदा केक टिनमध्ये राहिलेला आहे तो आपण एका वाटीत काढून घेऊया. मस्त असा आपला हा केक टिन कोट झालेला आहे. आता जे बॅटर आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकून आपण जेव्हा केक टिनमध्ये टाकणार आहोत त्याच टायमिंगला आपण हे सोडा टाकून घ्यायचा आहे. अगोदर सोडा टाकून ठेवायचा नाही आहे, नाहीतर आपला केक फुगणार नाही. ज्यावेळेला आपण केक टिनमध्ये टाकणार म्हणजे बॅटर टिनमध्ये टाकणार आहोत त्याच वेळेला सोडा टाकून एकाच डायरेक्शनला फिरवून लगेचच आपण हा केक टिनमध्ये टाकून घेणार आहोत. बॅटर केक टिनमध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 वेळा आपण ह्याला टॅप करून घेऊया. कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली होती. आपली कढई छान अशी प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये आपण हा केक टिन ठेवून आणि त्याच्यावर झाकण ठेवून 35 ते 40 मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत. 40 मिनटं झालेली आहेत. आहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. साईडनी मस्त असा तो ब्राऊन झालेला आहे. आपला केक शिजलाय की नाही आपण एकदा चेक करून घेऊया. मी मधोमध अशी सुरी लावून बघणार आहे. केक आपला शिजलेला आहे, सुरीला चिटकत नाही आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि अर्धा तास हा केक मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर आता आपण सुरुवातीला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. मी केक टिनला कडा मोकळ्या करून घेत आहे. आणि आता आपण हा केक डिमोल्ड करून घेऊया. खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे. एकदम क्रिस्पी आणि एकदम फ्लफी असा आपला हा केक तयार झालेला आहे. आता मी ह्याचे कट करून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला संत्र्यापासून एकदम जाळीदार असा स्लाइस केक तयार झाला आहे.